असं नाहीये काही. त्यासाठी काय पण नाही का? मग धोंड्याचा महिना आला काय भूमी. बाई मम्मी हे मला सारखे धोंड्याचे रील्स पाठवत्या, सारखे धोंड्याचे रील्स पाठवत्या. देवा जावईला सोनं करतात, हे कसे माहिती? मुलीला जोडवे करतात, हे करतात ते करतात. हिने सांगितलं मला सगळं. बघा मित्रांनो, हिनेच सांगितलं. ही कोटाडी ही माझ्या तुम्ही बाजूने केले तर कोण पुढे जाणार नाही. हाय का नाही? हा, एवढं आहे मात्र ते. काय? मी तर नेहमी सांगत असते. भूमीचे भारी भारी व्हिडिओ काढ, एडिटिंग कर, मला तर बोलता पण येत नाही ते. तर नमस्कार मित्रांनो, संदीप वाक्सेरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मस्त पैकी या दोघी जणी इकडे बसले. गहू वगैरे ना दळायचे का नाही, निवडायचे, साफ करायचे ते पहिले त्यांना मी इकडे बसवलं. त्यांना म्हणले मी गहूची गोणी बाहेर नेतो, तर मग ती गव्हाची गोणी तिकडे बाहेर नेलेली आहे. इकडे हे दोघं जण बसले. साफ करू लागतो. नाही असं नाही म्हणलो मी. शे काय म्हणले तुम्ही? असं म्हणलंच नाही मी. असं म्हणले ए पॉटीच्या रे, मी असं बोललो नाही बर का. तर पॉंडिचेरीचा किस्सा काय माहितीये का? हे दोघं आहे ना इथं नाश्ता करत बसले होते बरं का मागाशी. तुम्ही नाश्ता करत होते, आमचा नाश्ता. आम्ही नाही, दोघं नाश्ता करत होतो. झोपणे झाले वाटतं. आणि दोघं नाही, आम्ही दोघी. हा ही दोघी इथे नाश्ता करत होते. फक्त भूमी इकडे बसली होती. हे बघा मी सांगते काय झालं. आणि मी इथं बसले, ताई इथं बसले, ते तिथे नाश्ता करत होते. आणि मी सहज म्हटलं, मी म्हटलं अगोदर, हा ताई म्हटलं कोणता पिक्चर आहे का तो भूमी. तर मी एक ऐकलं होतं पॉंडिचेरी पिक्चर, मराठी आहे. तर तो खूप छान आहे, मग बघायचा होता, युट्यूबला आहे. तर म्हणून बघायचं. तर मग मी ताईनं सांगितलं का तो पॉंडिचेरी पिक्चर आहे, खूप छान आहे, आपण दुपारून बघूया. तेव्हापासून नुसतं पॉंडिचेरी नाही तसं नाही म्हणे, तसं नाही म्हणे बर का. हा ताई पॉंडिचेरी पिक्चर बघायचा का भूमी म्हणे बर का. मग तिकडून ऋतुवाहिनी म्हणती हा कुठं आहे ना युट्यूबला, आहे ना युट्यूब वरती बघू ना, असे बोलत ते दोघं जण. तर जाऊ दे मित्रांनो, मी भूमीचं नाव पॉंडिचेरी ठेवले. कसं आहे सांगा नक्की. या पॉंडिचेरी तुम्ही तर काय कर म्हणजे देव आणि बंद तू. या आखंडा कन्या आखंडा कन्या अखंड कन्या आणि भाऊजींना आमच्या देऊळ बंद टू बघायचं. हा येणार आहे ना. मग उद्या परवा दिवशी येईन तो. पण तसंच आम्हाला पॉंडिचेरी बघायचं आहे. संपलं. तू पॉंडिचेरी आणि दिसती भूमी पण. हे पॉंडिचेरी काय असतं माहिती? मला नाही माहिती पॉंडिचेरी काय असतं. हा आणि तुम्ही सांगा वहिनी, हिला काय गरज होती का काय मग काल रात्री माझ्या संग भांडणं करायला. ते तुमचं तुम्ही बघ. आय डोंट नो. मी तुम्ही फक्त मी सांगतोय. सांगते, भांडणाचा विषय काढून राहिले मी. उगाच नको चिठ्ठा खोला उघडा करायला. तेव्हा गप्प बसा, उगाच माझं नाव घेऊ नका. चिठ्ठा खोला काय तुझं काय नाव घेऊ नका. माझ्याशी हे विनाकारणची चिडचिड करत्या. माझा फोन मोठा असेल, माझ्या हातात बसला नाही, मी डोक्यावर घेऊन नाचन. माझा प्रश्न आहे, माझ्या फोनवर जाणार, माझ्या हातावर जाणार, काय संबंध म्हणजे ते नाही झालं. दुसरं सांग काय बोलली तू. दुसरं काय बोलले? हा साडीवरून भांडणं करत होती का नाही. कोणते? हा आता याला व्हिडिओ काढायचे, मग एडिटिंग नंतर करायची ना. सगळे व्हिडिओ काढून घ्यायचे. गरमीची साडी घालणं महिलांसाठी किती त्रासदायक आहे. हा मग पुरुषांनी घालून फिरायची का. पण हे बघा, या अशा चड्ड्या घालते तुम्ही, हाफ चड्ड्या झाले रिकामे तुम्ही. हाफ चड्ड्या तुम्ही सांगा मित्रांनो, घरात असल्यानंतर हाफ चड्डीच घातली का नाही. हा मग तेच, मग घरात असताना आम्हाला साडी झेपत नाही, ऊन आहे ना. तिकडे लाईट सारखी सारखी नाही मित्रांनो. आजच गेली, आजच गेली. रोजच जाते काय नाही जाते या टायमिंगला. अहो ते झोपलेले असते त्या टायमिंगला, म्हणून 2-3 वेळा लाईट जाते. खोटं बोलते पॉंडिचेरी. 1-1.5 तास लवकर उठलेले नाही तर 12-12:30 पर्यंत ते झोपलेले असतात. त्यामुळे त्यांना माहिती नाहीये. इज्जत घालूची कामं करती पॉंडिचेरी. हा खोटं बोलती काय, लवकर उठत असतो मी. हा मला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या लग्नाला आता 2 किंवा 2.5 वर्ष झालेली. 3 वर्ष होत आले माझ्या लग्नाला. या 3 वर्षांपासून मी रोज ऐकते का भूमी मी डायटिंग वर चालू केली, भूमी मी डायटिंग चालू केली, भूमी मी जिम लावणार, मी पळायला जाणार, मी हे करणार, मी ते करणार, मी ते करणार. असं करताना एवढे कॉफीचे पॅकेट आणून ठेवले, अजून एवढे अंडे आणून ठेवले, 1 किलो हरभरा. आणि पळायला किती दिवस? 1 दिवस. किती दिवस? 2 दिवस.
हा. एक दिवस गेल्याच्या नंतर 4 दिवस निद्रेत. 4 दिवस काय तिथून पुढे महिना नाही हा तिथून पुढे 4-8 दिवस निद्रेत, 5व्या दिवशी परत जाणार आणि म्हणणार नवीन नवीन आहे ना म्हणून थोडंच लांब गेलो. मग परत घरी येणार, तिथून पुढे परत 8 दिवस निद्रेत. चुकीचं बोलते तू, खोटं बोलते तू. एक तर यांचं रहस्य खोललं ना तुम्ही हसून हसून बघा. आणि मी लवकरच खोलणार आहे ते रहस्य, बिकॉज हे माझ्या डोक्यात गेलेले. कोण? इथं मी गेलेले. तिच्या डोक्यात तो डोकं किती बघ काय. मला ते आठवूनच हसायला येते भाऊ. काय पॉंडिचेरी रहस्य तुमचं. ते बघ, ते सुद्धा तुझ्या हसतात भूमी, ते सुद्धा तुझ्या हसतात पॉंडिचेरी म्हणल्यावर. ते नाही. लय अवघड आहे मित्रांनो, खोटं बोलते दोघं, यांचं काय ऐकून नका तुम्ही. काय जाऊ दे आता ते रहस्य. ते एक रहस्य नाही, दोन रहस्य आहे. दोन रहस्य. आमचं लग्न झालं होतं 75 मध्ये. हा तेव्हा कमी झाली होती किती तब्येत. भारी 75 करायची माहिती. कॅमेरा चालू 75, कॅमेरा ऑफ 75. मग जेवण नव्हतं करायला लागायचं का. हा मग कॅमेरा चालू दही भात, कॅमेरा तिकडे फेकला आमटी भात. नाही होई इथं ना काय हे मम्मी बघी काय खोटं बोलती. खरं बोलते ती. हा? आणि सत्य सांगते रे. कळलं का? दही भात खायला बसले वहिनी एवढे तुमच्यामुळे सगळं चुकीचं होतं. पिऊ आली पिऊ आली पिऊ. पिऊ इकडे पिऊ. परत ते सोडा, कॅमेरा चालू दम लागला. नाही मम्मी. बरोबर बरोबर लाईट आली समोर. दम हा सत्य लाईट आली. पंखा बंद कर. कॅमेरा चालू एकदम. मम्मी तसं नाही. कॅमेरा बंद निद्रेत. पाय साईड सेटअप काय मारायचे लग्नाच्या आधी ना. हा लग्नाच्या आधी. हा तेव्हा बरं हिला आवडलं होतं मी लग्न करायच्या वेळेस. तेव्हा असा लुकडा लाकडा झालो होतो. काय करते प्रॉब्लेम नाहीये तो. हा मी असं नाही म्हणत तुम्ही मला आवडत नाही. मी तुमचं सत्य सांगितलं मी. तुम्ही मला लय कधी बसून चेरी पॉंडिचेरी म्हणून राहिले ना म्हणून. पॉंडिचेरी हा. चेरी पॉंडी नाही म्हणलो अजून तुला. नका सांगायला लावू मला. 75 हा चॅलेंज. ऋतुवाहिनीला काही काम नाही बरं का. 48. 70. मम्मी हे दोघं जण तुझं काहीच काम करत नाही तर बघ ते गहू बाहेर ठेवले. तू म्हणलं तसं करून ठेवलं मी सगळं. पण हे निसायला पाहिजे का नाही लगेच. त्यांना उठव ना मग निसायला लाव लगेच. तर बघ ही बघ पॉंडिचेरी. दिसणार आहे आता. मीच नाव पॉंडिचेरी. संदीपकडे बघा झोप नाही झाली त्याची. नाही माझी झोप झाली हो. माझी झोप अख्खी झाली आहे, याची झोप झालेली नाहीये. हा तू सकाळी उठवायला आली तुम्ही लगेच उठलो का नाही. नाही बघ बरं उठलो का नाही. नाही. खोटं बोलते. पिऊ अ पिऊ मी उठलो का पिऊ नाही. मी उठलो का नाही. पिऊ तरी पहाटे उठते. कोण पिऊ पिऊला बाथरूम लागते तेव्हा उठते. हा पण उठते ती. कळलं. परत झोपत नाही ती तुमच्यासारखी. असं कर. बाथरूम असं कर ना भूमी असं. हा तर बघ करंगळी बघा साईडला असते भूमीची आहे ना. मग अशी राहणार का अशी. नाही अशी तिला कधी जवळ का असं कर असं कर. तिची एक स्टाईल आहे तिला चिडवायची हीच मजा येते. हा आशीर्वाद देत राहिले काय. चला घ्या ना आवरून. मी अशी चिडली होती संदीपवर. वा 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 मला तर लय मजा येत होती. मी टाळ्या वाजवते. मला लय आनंद झाला होता. मी म्हटलं असंच पाहिजे संदीपला. तुला तेच पाहिजे. मला तेच पाहिजे. मग तुम्ही असे करता विनाकारण मम्मी चिडचिड करत होते. तुम्ही सांगा मम्मी मला म्हणत्या साडीने त्रास होतो आणि हे मला म्हणते दिवसभर साडी ठेवू. दिवसभर नाही म्हणलं तुला. एवढी फिट्ट साडी. तुला दिवसभर म्हणलोच नव्हतं दिवस मी. गेला तुम्ही साडी एवढा टाइम केला. दिवसभर म्हणलं का मम्मी हिला. मी हिला काय म्हणलं मी एडिटिंग करतोय. एकदा ते VPN चालू केल्यानंतर एडिटिंग करता येत नाही. हे तिला पण मी सांगितलं ते नाही, असं डोकीला. काही नाहीये. ते पण तिने बदल ऐकलं का video माझं. काढून तुम्ही करू शकत होते. मला बरोबर बोलली काल तुला. बरोबर आहे ना. तुला तेच पाहिजे ग. मला आनंद झाला. तुला तेच पाहिजे. तुला नुसता असा आनंद. आनंद घडे इकडे तिकडे चोर इकडे. हा चोरकडे. आवरून घ्यायला उठा. घेते घेते. मी निसणारच नाही. मी निसणारच नाही. तुम्हाला मदतच करू लागणार नाही. तू निसूच नको अजिबात. हा तू निसून उलट डबल काम कर. मला अपेक्षा नाहीये. कोणाची. मला तर तुझ्याकडून तर अपेक्षाच नाही पॉंडिचेरी आता. गहू कुठून आले माहिती तुला. हा गहू
गहू कुठून आले? माहिती आहे तुला? हा माहिती, मी चालले ना गहू कुठून आले, कुठून आले, कुठून आले, कुठून आले. हा यांच्या गावाकडून आले. भूमिकाच्या हा भूमीच्या माहेरचे गहू आहे. कुठले? माहेरचे. हा म्हणजे आमच्या गावचे आमच्या चांगले माहेरचे. चांगले लागले नाही ना भूमीलाच बोलणार मी परत, आहे ना भूमी? काय काय बरोबर की नाही? बरोबर. मग ही मला बोलू बोलू घेती तशी तशी नाही. गहू चांगले आहे, आम्हाला माहिती आहे. गहू एकदम मग चांगले एक नंबर, तशी मोठी. गरम होतो तुम्ही सगळ्यांना. नाही थंडी नाही वाजते. हो. इथे एसी लावू का पत्रा काढून? थंडी वाजते. थंडी वाजते. बाजू राहिली. क्या आवरून चला तुमचं. संदीप येशीतलाय बाबा, आम्ही काय पण घेतले. नाही बाबा, मी पण पंख्यातला आहे. संदीपच्या सासूबाईने संदीपसाठी मस्त एसी बीसी दिली. जावायचा खूप लाड करते. हा. अशी सासू भेटावा प्रत्येकाला. जावई घामाळ्याचं आहे ना. ते बघा ते बघा घामाने भरलं. पाहिलं ना, या पॉंडिचेरीला मग असंच बोललं पाहिजे का नाही? मी सांगत होते घाम येतो ना त्यांना, असं सांगत होते ते चुकून तसं भूमी नाही. भूमी लाडकी आहे ना घरातली, एकुलती एक आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी काय पण. नाही असं नाहीये काही. त्यासाठी काय पण नाही का? मग धोंड्याचा महिना आला काय भूमी? बाई मम्मी हे मला सारखे धोंड्याचे रील्स पाठवत्या, सारखे धोंड्याचे रील्ल्स पाठवत्या देवा. मग आता पहिल्यांदा धोंडा खायला जाणार आहे ना, मग धोंड्याचा महिना. मग खायचे अगं तीच मला रील्स दाखवती. गोटे खायचे. गोष्टी नाही त्याला गुलाबजाम म्हणतात. मी आता नाही काय? दाखवले रील्स बिल्स. मी आधी दाखवायचे, पहिले दोंडा यायच्या कितीतरी आधी दाखवले होते, 1-2 दाखवले असतील, तेव्हापासून डोक्यातच बसला धोंडा काय असतो, धोंडा काय असतो, धोंडा मग काय मला काय माहिती धोंडा काय असतो? काय ग मम्मी, मी विचारलं फक्त. ही म्हणे असं असतं तसं असतं, जावईला सोनं करतात असं बर का. मला हीच म्हणे बर का, जावईला सोनं करतात, हे कशी आहे माहिती? मुलीला जोडवे करतात, हे करतात ते करतात. हिने सांगितलं मला सगळं. बघा मित्रांनो, हिनेच सांगितलं, ही कोटाडी. मी रील्स मध्ये वाचून सांगितलं. मग मी तुझ्या तोंडातून ऐकलं. मी रील्स वाचत होते तेव्हा तुम्ही ऐकलं. पाहिजे कशी पलटती, अशी पलटती ती. जाऊ दे, बायको कोणाची? संदीप वागचौऱ्याची. जसं संदीप तशी बायको. तुमच्यासारखीच आहे मी. कोण माझ्यासारखी नाही तू. तू कसं पलट? जमीन आसमानचं फरक हा आहे. सांगू का, तुझ्यापेक्षा भारी आहे. आहे ना? हा हुशार आहे ती. ती माझ्यापेक्षा हुशार आहे तू का? ढ आहे काय? बोल. ड अगं ड म्हणजे उठाय बाबतीत, बाकी दुसरं काम बाबतीत तर हुशार आहे. बघ असं काहीतरी. तू माझ्या बाजूनी ही बघ. ही एडिटिंग माझ्या तुम्ही बाजूनी केली तर कोण पुढे जाणार नाही. आहे का नाही? हा, एवढं मात्र आहे नाही. ते. काय? मी तर नेहमी सांगत असते. भूमीचे भारी भारी व्हिडिओ काढ, एडिटिंग कर. मला तर बोलता पण येत नाही ते. मग तेवढंच नाही, मला स्टेप पण सांगते. भूमी असं असं कर, भूमी असं असं कर, असं स्टेप पण सांगते. मग तिला सांगत असतो भूमी मी. असं असं कर. तिचा डान्सर आहे मी. काय ग मम्मी, तुला डान्स कोणी शिकवला अर्धा? तुम्ही हा खरं सांग, वाकड तिकडे तोंड करू नको तोंडे. तुम्ही शिकवलं, वाकडं नाही केलं. खरं हा. सांगते, मला काहीच येत नव्हतं, पण मला असं पण करता येत नव्हतं. नाही हे आती होते. कशी करायची तू, कशी करायची? फक्त अशी करायची, यांनी शिकवलं मला. अक्षरशः करायचं. पाहिलं ना मी असं बोलते मग डायरेक्ट. तिला पहिल्यापासून डान्स येतो, तू नको सांगू मला. अरे वा, म्हणजे बघा किती काय झालं तरी सासू ही सुनेच्या बाजूने असती, लेकाच्या बाजूने कधीच नसती. हे मी ध्यानात ठेवा. घेतली तुमची बाजू तर. हा तू घेतली, मग तू असं वाकडे तिकडे असं करून असं करून म्हणली ना. असं सांगितलं मी. चला घ्या आवरून मम्मी. चला चला आवरून घ्या. यांना मी हे करू लागतो आता. मी तुम्हाला खरंच निसू लागतो. चला व्हिडिओ बंद झाला का मी म्हणणार तुम्ही दिसू लागणार होते. अगं ती व्हिडिओ काढायचा होता म्हणून असं म्हणते लगेच. नाही निसू लागतो आता तुम्हाला. जातील त्या बेडवर. आता एसी. भूमी दरवाजा ओढून घे. दरवाजा कशाला खोलला असं करतील. दरवाजा ओढून घेतील आणि निद्रेत. हे निद्रेत काय ग भूमी? निद्रा म्हणजे झोप. हा का? मग जरून तुम्हाला हेच म्हणत होती का? हा. अरे पॉंडिचेरी गप. 75. अजून सांगायला लावू नका. मला नको बोलायला होतो अजून बर का. चला मित्रांनो, मी आता हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो. चला बाय बाय. चला बाय करा. नाही तर मग त्यांची भांडणं होती.